नाशिक महानगरपालिकेतील अधिकारी तसंच कर्मचाऱ्यांना राज्य शासनानं 7वा वेतन आयोग लागू करावा असा आदेश दिलेले आहेत. परंतु या आदेशात अनेक त्रुटी असून शासन वेतन श्रेणीनुसार समकक्ष या शब्दानं गोंधळ उडालाय. नाशिक शहरात कुंभमेळा होत असल्यानं मनपाच्या कर्मचाऱ्यांना 10% जास्त वेतन श्रेणी आहे. परंतु या नवीन आदेशानुसार ही वेतन श्रेणी कमी होणार आहे. त्यामुळे या शासन आदेश दुरुस्त करण्यासाठी आयुक्तांनी फेरप्रस्ताव दाखल करावा. या मागणीसाठी देवळाली मतदारसंघाचे आमदार सरोज आहेर, राष्ट्रवादी गटनेते गजानन शेलार, समीना मेमन आणि कामगार संघाच्या प्रतिनिधींनी आयुक्तांची भेट घेत निवेदन दिले. यावेळी मनपा कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांचा देखील पाठपुरावा करण्यात आला. यावेळी आमदार सरोज आहेर यांनी अधिक माहिती दिली. विषय असा आहे की आपल्या सर्वांना माहीत आहे की परवाच्या तारखेला नाशिक महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांसाठी 7वा वेतन आयोग लागू झालेला आहे आणि तसे आदेश मंत्रालयातून आयुक्तांना प्राप्त झालेले आहे. परंतु मी जेव्हापासून फॉलोअप घेते गेले 5-6 महिन्यापासून, मी मार्च महिन्याच्या अधिवेशनात पण हा विषय उपस्थित केलेला होता, तेव्हापासून मी सतत याचा पाठपुरावा करत होते. परंतु याच्यामध्ये काही त्या शासन आदेशामध्ये काही त्रुटी आढळलेल्या आहेत की जशी शासनाची जी काही वेतन श्रेणी आहे त्याला समकक्ष हा शब्द लावल्यामुळे आपली वेतन श्रेणी ही 10% जास्त आहे कर्मचाऱ्यांना आणि तो त्यांचा अधिकार आहे. तो असा की दर 12 वर्षांनी आपल्याकडे महाकुंभमेळा भरतो. महाकुंभमेळा हा जरी 1 वर्षासाठी असला पण 5-5 वर्ष पहिले त्याची तयारी असते आणि 1985ला त्यावेळेला ॲज अ गिफ्ट म्हणून त्यांना जी 10% वेतनवाढ मिळालेली होती ती आता कमी करण्याचा किंवा त्याचा लाभ न मिळण्याचा आत्ता मला नाही वाटत की प्रधान सचिवांना अधिकार आहे, कारण जो काही GR त्यांनी इश्यू केलेला आहे त्याच्यामध्ये त्रुटी आहेत आणि तो दुरुस्तीची अत्यंत आवश्यकता आहे. मी राज्यमंत्री महोदय आणि तनपुरे साहेब असतील किंवा माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्याकडे हा विषय मांडलेला आहे. त्यांचाच निरोप आहे की आयुक्तांनी फेरप्रस्ताव सादर करावा. म्हणून आयुक्तांना मी विनंती करायला आलेली होती की आपले सर्व नाशिक महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या हिताचा हा संपूर्ण प्रस्ताव आपण पाठवावा आणि पिंपरी चिंचवडमध्ये ज्या पद्धतीने लागू झालेला आहे, म्हणजे जर उदाहरणार्थ सांगते की आपला शिपाई जर 1800 रुपये पे ग्रेड घेतो आहे, त्यांचा शिपाई 1900 पे ग्रेड होते, तरीही त्यांना 7वा वेतन आयोग लागू करताना 6व्या प्रमाणे कॅरी फॉरवर्ड करून ॲज इट इज दिला गेलेला आहे. मग आपल्या याच्यामध्ये का तिथे हा शब्दप्रयोग झालेला नाही आहे? कारण उद्या आयुक्तांना शासनाचा आदेश मान्य करावा लागेल आणि तो ॲज इट इज त्यांना फॉरवर्ड करावा लागेल. पण आमची विनंती तीच आहे सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीने की नवीन सुधारित आदेश शासनाने हा द्यावा. त्यासाठी आयुक्तांनी त्यांना एक कर्मचाऱ्यांच्या हिताचा प्रस्ताव सादर करावा. त्या गोष्टीसाठी आज आम्ही आयुक्तांची भेट घेतली. आयुक्तही सकारात्मक आहे त्याबद्दल आणि आयुक्तांनी प्रस्ताव पाठवल्यानंतर वरती मंत्रालयात एक विधानसभेची सदस्य म्हणून माझं कर्तव्य आहे की इथल्या कर्मचाऱ्यांचे प्रश्न वेळोवेळी तिथे मांडणं. त्या पद्धतीने मी पाठपुरावा करणार आहे आणि जो काही सफाई कर्मचाऱ्यांची जी कॉन्ट्रॅक्टवर भरती झालेली आहे आणि आपले जे काही महापालिकेचे कर्मचारी आहेत त्यांना कुठेतरी दुसरीकडे हलवून आणि ही सगळी जे काही आता मला दलोड साहेबांनी नानांनी तो प्रश्न उपस्थित मला आता निदर्शनास आणून दिला, त्या बाबतीतही लेबर कोर्टाचा जो काही आदेश आलेला आहे त्याप्रमाणे कार्यवाही व्हावी अशी आयुक्तांना आम्ही विनंती केलेली आहे आणि नक्कीच ते त्याच्यावर पॉझिटिव्ह काम करतील. एवढे वेद न्यूजसाठी सिनियर कॉरेस्पॉन्डंट कमलाकर तिवडे, नाशिक.